अरे वा, काय सुंदर सुंदर रांगोळ्या काढतेस का तू रोज रोज. असं जर कौतुक तुम्हाला ऐकायचं असेल तर बघा, मी आणलेल्या या सुंदर अशा 4 वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रोजच्या रांगोळ्या. तर जी पहिली रांगोळी आहे बघा, बॉर्डर रांगोळी आहे, अगदी सोपी आहे. 2 रेषा मी काढून घेतलेल्या आहेत. आता रोज देवासमोर, दारासमोर किंवा तुळशीसमोर काढण्यासाठी अतिशय सोपी ही रांगोळी आहे. आता दोन्ही बाजूनी बोटानेच थोडेसे फुलं बनवून घेतलेले आहेत. फुलांचा आकार देऊन घेतलेला आहेत आणि उलट करून असे मोर काढून घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही रांगोळी काढता येईल आणि अगदी झटपट होणारी आहे. आता दोन्ही बाजूनी उलट करून मी मोराचे आकार काढलेले आहेत. आता मोराचा आकार काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मराठी 9 आणि 1 अंक लक्षात ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे मोराचे आकार काढायचे आहेत. तर बघा, अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. थोडंसं यामध्ये तुम्ही कलर नाही भरला, फक्त हळदी कुंकू जरी टाकला तरी पण सुद्धा ही रांगोळी सुंदर दिसते. आता मध्ये मी कमळ काढून घेतलेलं आहे. आता मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगते की कमळ रांगोळीमध्ये नक्कीच काढायला हवं, कारण कमळ खूप शुभ असतं रांगोळीमध्ये काढलेलं. प्रत्येक देवतेला कमळ हे प्रिय असतं. आता जी बाजूला फुलं काढलेली आहे त्यामध्ये मी पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. कमळ काढलेले आहे तिथे सुद्धा आपण लाल रंग भरून घ्यायचा आहे. आता जास्त काही या रांगोळीमध्ये कलर वापरलेले नाही, अगदी 2-3 कलर वापरायचे आहेत. रांगोळी खूप सुंदर दिसते. आता जे तेट आहे ते हिरव्या रंगाने जरासे मी दाखवलेले आहे, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक आलेला आहे. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा खूप सुंदर आहे आणि अगदी सोपी रांगोळी आहे. झटपट होणारी ही रांगोळी आहे, रोजची काढण्यासाठी खूप सुंदर आहे. आता 2 नंबरची रांगोळी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे. आता ही 2 नंबरची रांगोळीसुद्धा एक बॉर्डर रांगोळीप्रमाणेच काढलेली आहे. बघा, शंख काढलेला आहे मी. आता शंख वेगळ्या प्रकारे कसा काढायचा, तिच्या रांगोळीमध्ये मी मराठी 1 अंकाचा आकार देऊन शंख कसा काढायचा, तर इथं जरा वेगळ्या प्रकारे मी दाखवलेलं आहे. इथेसुद्धा आपण मराठी 1चाच आकार द्यायचा आहे खाली आणि वरतीसुद्धा बघा, तर मराठी 9 आणि 1 असे आकार आपण थोडंसं वळण आपल्या हाताला असेल की पटकन हे आकार देऊन होतात. बघा, शंखाचा आकार मी काढून घेतलेला आहे. आता रांगोळ्यांमध्ये ही चिन्ह, जी शंख, कमळ किंवा अशी वेगवेगळ्या प्रकारची जी चिन्ह आपण काढत असतो ती खूप शुभ मानली जातात. आता बाजूने मी पानं काढून घेतलेली आहेत आणि शंखाच्या बाजूला फूलसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता खाली एक तोरणाप्रमाणे मी आकार दिलेला आहे. बघा, रेषा काढलेल्या आहेत सरळ आणि त्याला पानं काढून घेतलेली आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. सणासुदीला काढण्यासाठी सुद्धा ही रांगोळी खूप सुंदर आहे आणि ही सुद्धा रांगोळी अगदी पटकन होणारी आहे. आता फक्त सफेद रंग जरी टाकून तुम्ही ठेवली काढून तरी पण सुंदर दिसते. थोडासा रंग मी भरून घेतलेला आहे. तर बघा, खाली हिरव्या रंगाने डॉट देऊन मी पानांचा आकार देऊन घेतलेला आहे. तर जी फुलं काढलेली आहेत ते मध्ये कळ्या काढलेल्या आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी झटपट होणारी आहे. बघा, हिलाही जास्त काही वेळ लागत नाही. शंखाची रांगोळी आहे, अगदी पटकन होणारी आहे. तर जी बाजूला फूल काढलेलं आहे त्यामध्ये कलर भरून घ्यायचा आहे. जी मध्ये रेष काढलेली आहे तिच्या बाजूला सुद्धा 3-3 डॉट देऊन कलर फुलं काढून घेतलेली आहेत. तर फुलं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर नक्कीच तुम्हाला ही पद्धत माहिती असेल. त्या शंखामध्ये मी थोडा आकाशी रंग भरून घेतलेला आहे आणि मध्ये हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतला. जी कळ्यासुद्धा पिवळ्या आणि लाल रंगानेच काढलेल्या आहेत. आता पानांना आकार देण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. बघा, काडीच्या मदतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. तुम्हाला जर रांगोळी ही आवडली असेल तर नक्की काढून बघा. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर दिसतो. तर जी पानं काढलेली आहेत तिथेसुद्धा मी डॉट देऊन घेतलेले आहेत हळदी कुंकूचे. आता 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. आता ही जी 3 नंबरची रांगोळी आहे ती फ्रीहँड रांगोळी आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 3-4 रांगोळ्या, 4-5-6 अशा रांगोळ्या नक्कीच दाखवत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतात. तुम्हाला जी ही रांगोळी सोपी वाटत असेल ती नक्की काढून बघा. आता ही सुद्धा रांगोळी सोपी आहे, फ्रीहँड रांगोळी आहे. कोणतेही आकार आपण यामध्ये काढू शकतो. आपल्या कल्पनेला सुचतील तसे. कोणताही गणिती प्रकार या रांगोळ्यांमध्ये वापरला जात नाही. आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे
आपण आकार काढायचे आहेत. आता मी एक कमळ काढून घेतलेलं आहे. जसं नेहमीप्रमाणे मी सांगते की रांगोळीमध्ये एक तरी कमळ काढायला हवं. आणि जे बाजूने फांदी काढलेली आहे तिला पानं काढून घेतलेली आहेत बघा. अगदी सोप्या पद्धतीनेच पानं कसे काढायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. खाली जी रिकामी जागा दिसते ते एक फूल काढून घेतलेलं आहे. आता अशी ही रांगोळी ठेवली तुम्ही तरीसुद्धा सुंदर दिसते. तर सणासुदीलासुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. आता गुढीपाडवा आहे किंवा होळी आहे त्यासाठी सुद्धा ही रांगोळी काढायला खूप सुंदर आणि सोपी आहे. हे कमळ काढलेलं आहे त्यामध्ये गुलाबी रंग भरून घेतला बघा आणि मध्ये मध्ये पिवळ्या रंगाने रेषा देऊन घेतल्या. आता थोडं एक रांगोळीला सुंदर लुक येण्यासाठी आपण थोडा रंग भरून घेणार आहोत. पानांमध्ये मी पोपटी रंग भरून घेतलेला आहे. सर्वच पानांमध्ये एकच कलर मी भरून घेतलेला आहे. आता पानं फुलं कळ्या त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. जसा फुलांचा गुच्छ असतो त्याप्रमाणे एक फुलांचा गुच्छ ठेवलेला आहे. त्याप्रमाणे रांगोळीमध्ये भास होतो बघा. आता खाली जे फूल काढलेलं आहे तिथे पिवळा रंग भरून घेतला. मध्ये मध्ये कळ्या गुलाबी रंग आणि पिवळा रंग असे दोनच रंग ह्यामध्ये मी वापरलेले आहेत. आणि हिरवा रंग 4च रंग रांगोळीमध्ये वापरायचे आहेत. मी नेहमीप्रमाणे प्रत्येक रांगोळीमध्ये सांगतच असते की अगदी 3-4 रंग वापरायचे आहेत. जास्त एका रांगोळीमध्ये जास्त रंग वापरायचे नाहीत. मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण पानं किंवा कळ्या काढलेल्या आहेत. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. तर मोराच्या डोक्यावरती सुद्धा एक तुरा काढून घेतलेला आहे. तर रांगोळीमध्ये मोर आहे असं आपल्याला नक्कीच त्यामुळे भास होतो. आता शेवटची आणि चौथीची रांगोळी आहे ती लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक तरी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी टाकतच असते. आता ही रांगोळी जी आहे एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहे. एक बदामाच्या आकाराची पावलं मी इथे काढलेली आहेत. अगदी झटपट होणारी आहे बघा ही. आणि वरती आपली जी बोटांचे डॉट आहेत ते देऊन घ्यायचे आहेत. ही रांगोळीसुद्धा एकदम पटकन होणारी आहे आणि रोजची काढण्यासाठी तुळशीसमोर किंवा देवासमोर आपण ही रांगोळी काढू शकतो. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता एक बॉर्डर रांगोळीचा लूक येण्यासाठी पण किंवा एक रोजच्या रांगोळीचा थोडासा मोठा लूक येण्यासाठी थोडासा खाली ही मोरांचे आकार काढून घेतलेले आहेत. सोप्या पद्धतीने मी ही रांगोळी काढून दाखवलेले आहेत. बघा तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तो जी रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. रोज दरवाजासमोर आपण रांगोळी काढली तर खूप शुभ असतं. त्या जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरात येत नसते. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगतच असते. बघा आता जे बाजूलासुद्धा मी मोरांचे आकार उलटसुलट करून काढून घेतलेले आहेत. आणि जी पावलं आहे त्यामध्ये हळदी कुंकाचे रंग भरून घेतलेले आहेत. मध्ये सुद्धा एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघा. पावलं काढलेली आहे त्यावरती एक छोटं स्वस्तिक काढून घेतलं. अगदी सोपी आहे ही रांगोळी रोजची काढण्यासाठी. तुळशीसमोर देवासमोर किंवा उंबऱ्यासमोर पटकन काढून होणारी ही रांगोळी आहे. खूप शुभ मानलं जातं ही रांगोळी आपण काढली तर बघा रोज नवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकतच असते. नक्की बघा आणि शिका काढायला रांगोळ्या. अगदी सोप्या रांगोळ्या असतात. 3, 4, 5, 6 रांगोळ्या माझ्या एका व्हिडिओमध्ये असतात. वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या डिझाईनच्या वेगळ्या रांगोळ्या असतात. तुम्हाला जी रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.